आपण अंबिकानगर प्रथम 4 महिला शौचालय बांधली। त्याच्यानंतर मागच्या 2 वर्षाखाली आपण बाळेमध्ये खडकली या ठिकाणी अहिल्यादेवी जयंतीचा जो डॉल्बी डिजिटल तक्रारचा असतो तो टाळून 500 महिलांना साड्या वाटल्या आणि या वर्षी आपण अहिल्यादेवी जयंतीला जवळजवळ 3000 शालेय वह्या पुस्तकं आपण जे शाळेत मुलं शिकतात त्यांना वाटलेले आहेत। असं हे कार्य आपलं सतत चालूच असतंय आणि 28 जून रोजी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ केला आणि ते केल्यानंतर आपण लगेच 2 दिवसामध्ये म्हणजे 2 जुलैला आपण आपल्या ऑफिस मध्ये लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म घ्यायला सुरुवात केली। सुरुवातीला फॉर्मच आपण घेतले कारण ऑनलाईन ती योजना चालू झालेली नव्हती आणि योजना चालू झाल्यानंतर सलग 1.5 महिना अहोरात्र या ठिकाणी ऑफिस मध्ये आम्ही बसून 1350 महिलांचा फॉर्म आपण ऑनलाईन भरला या ठिकाणी आणि त्यापैकी सर्वच्या सर्व महिलांच्या अकाउंटवर या 2 ते 3 दिवसामध्ये पैसे जमा झाले आहेत। आता काही बोटावर मोजण्या एवढ्या महिलांचे पैसे जमा झाले नाहीत कारण त्यांचं जे बँक अकाउंट आहे ते आधारशी लिंक नाही। तर त्या महिलांनी स्वतःची जी बँक आहे त्या ठिकाणी जाऊन तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड देऊन ते लिंक करून घेतलं तर तुमचे सुद्धा पैसे या ठिकाणी येणारच आहेत। तर हे कार्यक्रमाचं आताच आपण सुरुवात करणार आहोत। पहिल्या आज आपल्या संपर्क कार्यालयासमोर सर्व माझ्या प्रभागातील महिला भगिनी उपस्थित झाल्याबद्दल प्रथमतः मी त्यांचा आभारी आहे। गेल्या 1.5 महिन्यापासून तुम्ही पाहत असाल रात्री 43 दिवस मी इथे ठाण मांडत होतो फक्त आपल्या बहिणींना न्याय द्यायसाठी। ह्या योजनेतून कोणीही वंचित राहणार नाही या उद्देशाने आपण जवळजवळ 1350 फॉर्म सबमिट केले आणि ते सक्सेसफुली सगळ्यांना त्याचा फायदा सुद्धा मिळणार आहे। काही थोडं आता येथे पांढरे म्हटल्याप्रमाणे बोटावर मोजण्याएवढी फॉर्म मला वाटतं बँक अकाउंट लिंक नसल्यामुळे आधार कार्ड लिंक नसल्यामुळे तांत्रिक बाबी या आहेत। ह्या सुद्धा तांत्रिक बाबी आपण बँकेशी संपर्क करून प्रत्येक महिलांच्या अकाउंटवर पैसे कसे येतील याचा पाठपुरावा आपण करणार आहोत। आपण आज रक्षाबंधनानिमित्त आपण कार्यक्रम जमलं। माझी थोडक्यात माहिती देतो। माझी माहिती द्यायची गरज नाही कारण माझं काम बोलतंय। गेल्या 25 ते 30 वर्षापासून माझे वडील स्वर्गीय तानाजीदादा भवर यांनी पूर्ण बाळेगावने अनुभव घेतलाय। माझ्या वडिलांचाही राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात बरेच काम केले आहेत। कुठल्याही गोरगरिबाच्या आणि अडचणीला जाणारा असा एक माणूस अशी माझ्या वडिलांची ओळख आहे आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून मी त्यांचा मुलगा आनंद भवर आतापर्यंत समाजात वावरताना प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला मदत करतो। माझ्या हातून जेवढं होईल तेवढं शक्य मी करतोय। मी काही एवढा मोठा माणूस नाही पण माझ्या हातून जेवढं होतं तेवढं मी माझ्या गोरगरीब जनतेसाठी करतोय। कोरोना काळात आपल्या बाळेगावात रती महारथी करोडपती बाळत आहेत पण एकालाही वाटणं 1/2 किलो साखर 1/2 किलो तांदूळ कोणाला वाटावं कोणीही दानशूरपणा दाखवला पण या आनंद भवरनं 500 किलो तेल आज या बाळेगावात आपण वाटप केलं होतं। परत सुधारणा 550 कुटुंबांना घरपोच असं अन्नधान्याचं किट उच्च प्रतीचं जे मी घरात खातो बासमती तांदूळ गहू असू द्या तांदूळ असू द्या साखर असू द्या तेल असू द्या सर्व गोष्टी आपण या सर्व गोरगरीब लोकांपर्यंत मी पोहोचवलेल्या आहेत। यापुढे मी कुठेही तुम्हाला अडचण आलं तर मी कायम तुमच्या पाठीशी राहील। मला काय जास्त बोलता येत नाही पण मी माझ्या मिसेसने मला दम दिला की तुम्हाला बोलावंच लागेल। मला थोडं तुम्ही समजून घ्या मी बोलतोय पण मी बोलणार माणूस नाही काम करायला माणूस आहे। बोलण्यापेक्षा कामाची कृती मला आवडते। ताईंना माझी कळकळीची एकच विनंती आहे मी
प्रामाणिक काम करतोय, माझ्या फक्त पाठीशी राहा, मी तुम्हाला कधीही कमी पडणार नाही. आम्ही आज रक्षाबंधनाला एक शब्द देतो तुम्हाला आणि 2 मिनिट संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजा दानवेंद्र महाबल राजा समोर बघा. समोर लक्ष, समोर बघा, समोर समोर
रोहन चालू कार्यक्रम आहे, मालक इथं आले ती एक 10 मिनिट चालू कर, नंतर बंद कर 1 तासभर. आता राजाभाऊ फोन केले, जम गेलं सांगितलं, कोण जम गेलं धमकी सांगितलं, धमकी 10 मिनिट चालू करतो म्हणलं, 10 मिनिट चालू करतो म्हणलं, धमकी 1 मिनिट. हॅलो, मी उषा मच्छिंद्र माने, बाळे तोडकर वस्ती इथे राहते. गेल्या 30 वर्षापासून बघते, लहानाचं मोठं आनंदभर आमच्या समोरच झाले. त्यांचं काम बघता म्हणजे खूप असं म्हणजे हे वाटतं की माझा पहिला अनुभव सांगते. काकांना अचानकच तब्येत खराब झाली होती, मग त्यांना अश्विनीमध्ये ॲडमिट केलं होतं. सकाळी अगदी भेटायला आले. मग कुणाची अडचण असू दे, आजारी असू दे, अगदी धावत पळत दवाखान्यात भेटायला जातात. अगदी कुठलीही अडचण असू दे, गोरगरीब अगदी मी आधी बऱ्याच जवळ 30 वर्ष झाले. 30 वर्षापासून त्यांचं काम बघते. किती अर्ध्या रात्री सुद्धा त्यांनी जातात. म्हणजे कुठलं ड्रेनेज फुटलेलं असू दे किंवा पाण्याचा प्रॉब्लेम असू दे किंवा आपलं लाईट बिल कमी करायचं किंवा दवाखान्यामध्ये जायचं काय प्रॉब्लेम असू दे, तर ते अगदी गोरगरीब असू दे, श्रीमंत असू दे, कोणाही असू दे, त्यांच्यासाठी ते अगदी धावत पळत जातात. आणि अगदी कुठलीही त्यांना अपेक्षा नसते. मी माझ्या लेकीचं स्टेटस बघते, पण ते कामाचं जे सर्व टाकते ना, ते अगदी 100% खरं असतं. की असं नाही की बाबा लोक काम करतात 10% आणि दाखवतात 100%. तसं नाही आहे. पण आम्हाला म्हणजे आम्हाला सगळ्यांना वाटतं की माझ्या मुलाला मी मुलगाच मानते, आनंद भावाला निवडून द्यावं. आणि हो आले मला आणि माझ्या सुनबाईला पण आले हे की भवरला आपण निवडून द्यावं. त्यांचं म्हणजे आपल्या बाळेगावचा विकास होईल. ह्या युवा नेत्याला निवडून दिलं म्हणजे आपल्या लगेच समस्या हे होतील. धन्यवाद. काय चुकलं मग आपले या ठिकाणचे देवी अंबाबाई यांना वंदन करतो. या लाडकी बहीण योजनेचं सरकारकडून जे 1500 रुपये पर महिना ज्या महिलांच्या खात्यावर पडलेले आहेत त्यांचंही अभिनंदन करतो. आणि एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आनंद भवर यांच्यावर आपलं प्रेम व्यक्त केलं, त्यांना राखी बांधल्या. खरं तर मला वाटलं की उद्याचं रक्षाबंधन आजच झालं काही. किसी पे दिल अगर आज आए तो क्या होता है, वो होता है जो मंजूर खुदा होता है. जाडेसर या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे परममित्र कैलासवासी तानाजी भवर आमची दोस्ती जवळची होती बरं का. आणि त्यांचे सुपुत्र आनंद, त्याचप्रमाणे त्यांचे बंधू राम भवर, बटाणे मालक राजाभाऊ वलवरे झाडे सर आणि अमोल झाडगे सर, सुरेश सुरवशी आणि सर्व मित्र परिवार. त्याचप्रमाणे आम्ही पोलीस खात्यात असताना
आमच्या काही चुका पदरात घेतलेले आमचे दिलीप शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. कसं आहे मला का, मुख्यमंत्री साहेबांनी या सरकारने जे योजना काढलेल्या आहेत त्यात आमच्या तिन्ही सोनाचा आणि बायकोला नको म्हणजे असताना ऐकना माझं बघा की काय होईल तेव्हा होईल. भाषण करता येत नाही पण बायकोला म्हणले भाषण करा म्हणजे तुम्ही बायकोचं ऐकता थोडक्यात. अहो कोण बायकोचं ऐकत नाही यामध्ये सगळ्याचं कोण पोटवर करा बरं, खरं इमानदारीने करायचं. ऐकावंच लागतंय. आणि आईच्या नंतर जर भावावर प्रेम करणारे असेल तर बहीण असते बरं, लक्षात ठेवा. आणि ही योजना सरकारने जी केली एवढ्या आनंदी बायका झाल्या. 1500 रुपये. आता आम्ही 40 वर्ष पोलीस खात्यात नोकरी करून म्हणजे पगारातले दिले असतील पण असे 1500 रुपये रक्कम प्रत्येक महिन्याला जर तुमच्या खात्यावर पडत असतील, या बाळ्या भागातील हे भारतीय जनता पार्टीचे हे सर्व जे त्यांचं सर्व सहकारी आहेत, कोणी ना कोणी सर्वांनी योजना राबवलेल्या आहेत. राजेभाऊंना लाडक्या बहीण योजना राबवली, त्याचप्रमाणे आनंद भाऊंना राबवली. अजून भांडे काय तर वाटप आता झालं म्हणे. काय सरकारकडून जेवढ्या काही योजना आहेत ते आपल्याला पुरवण्याचा रात्रंदिवस फॉर्म भरण्याचं काम मी बघत होतो या ठिकाणी. राजाभाऊचा असेल, अमोल धाडगे, गणेशनगर भागातून ज्या काही महिला आहेत त्या सर्वांच्या सुविधा त्यांनी राबवलेल्या आहेत. मला सांगा कोण कोणासाठी एवढा वेळ देऊ शकतो. त्याच्या अगोदर वाढदिवसानिमित्त आनंद भवना कार्यक्रम राबवला. आम्ही त्या ठिकाणी होतो. तो कार्यक्रम वाटपाचा केला. त्यानंतर गॅस किट वाटप, स्वयंपाकाचं गॅस ते वाटप झालं. आणि आजच मी टीव्हीवर बातम्या ऐकली, माननीय मुख्यमंत्री साहेब बोलत होते. तुम्ही ऐकलं का नाही मला माहित नाही, परंतु बोलले की आज आम्ही प्रथम 1,500 हातात टाकले. थोडं सरकार बळकट झालं तर 2,500 टाकणार आहेत. नंतर काही वर्षांनी काही महिन्यांनी 2,000 टाकणार आहेत. आणि शेवटचा टप्पा त्याने 3,000 पर्यंत नेला. 3,000 महिन्याला आपल्या खात्यात पडणार आहेत. हे नक्की आहे बरं का. नक्की म्हणजे एवढे मुख्यमंत्री बोलतात म्हणजे काय एवढं काय विषयही नाही. ते पडणार म्हणजे पडणार. एक गाणं आहे, थोडं आठवलं म्हणून म्हणतो. नको दादा गर्व करो श्रीमंती बाई, नको दादा गर्व करो श्रीमंती बाई, दुबळी बहीण काही मागणार नाही, दुबळी बहीण काही मागणार नाही. या 2 महिला ज्या वेळेला टोकाती बसलेली ही ऐका, त्या 2 महिला राखी बांधताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. म्हणजे
हे सरकार काय दुबळं नाही, सरकार तुम्हाला भरभरून देणारं सरकार आहे, त्यामध्ये काळजी करायच नका. आता उदाहरणार्थ आनंद भवननं 1300 फॉर्म भरले, 1350. राजाभाऊने 1,500-2,000 भरले असतील. अमोल यांची जी पॅनल आहे प्रत्येकाने आम्हाला अमोल धारगे असतील, कोणी राजाभाऊ असतील, अनेक माध्यमातून त्यांनी आपली सेवा केलेली आहे. मग कमीत कमी सगळ्या योजनेला कमीत कमी 7-8 हजार तर लोकांची सोय झाली का नाही प्रमाणात? 7-8 हजार. मग 7-8 हजार महिला भगिनी तुमच्या घरामध्ये कमीत कमी 5 मतदान असतं, बरोबर आहे? 5 मतदान म्हणजे 8,000 लोकांची सोय राहिली केली, किती मतं झाली सांगा बरं. परंतु तुम्ही प्रामाणिकपणे जे काम केले त्यांना टाकले पाहिजे, असं माझं मत आहे बरं का. आणि तुम्ही टाकणार तेव्हा कोणाचं तर कोण तर आपल्या पदावर काय तर टाकलं तर त्याची उतराई व्हावं लागते, त्याची परतफेड बहिणीने करावी लागते. म्हणून रात्रंदिवस घराचा कधी विचार केले नाहीत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेक मनगणे यांच्या मागे आहेत. आणि त्यांनी कधीही कोणाला नकार दिलेला नाही. सगळ्यांची कामं केलीत, रस्त्याची कामे केलीत, कोणाच्या अडीअडचणीची कामे केलीत. पोलीस स्टेशनला कधी तर काय तर भानगड झाली तर तिथे येतात. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍक्सिडेंट झाला की तिथं जातात, त्या परिवाराला मदत करतात. मग अजून तुमच्यासाठी अजून काय करायला पाहिजे तेवढं सांगा, म्हणजे ते बी करता येईल. परंतु तुमच्या या भगिनीवर, माता भगिनीवर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही जे प्रामाणिकपणे कष्ट करतात त्यांना तुम्ही मतदान करा, अशी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. यामध्ये आमच्या शिंदेताई असतील, नंतर त्या सर्व या ठिकाणी जे महिला आहेत ते आपल्याला सरकारच्या योजना सांगतील. पुरे करण्यासाठी हे 5 पांडव तयारच आहेत काय. आणि 5 पांडवाच्या मागे झाडेसर सारखा श्रीकृष्ण असला तर व्यवस्थित होईल. आणि मी एक भाऊ या नात्यानं किंवा एक काका या नात्यानं तुम्ही मला तुमच्या वैवाहिक जीवनानंतर तुमच्या प्रपंचात कसलेही अडचणी होते, कसलेही म्हणजे तुमच्यावर कुठलंही संकट येते बारीक मोठं, राजाभाऊला माहित आहे, यांना माहित आहे की मी तुमच्या मतीला 100% श्रीकृष्णासारखं धावून होतो. हे एवढ्या लोकांत मी जाहीर करतो. धन्यवाद. मीरा रमेश फाळके, आनंद भवन याच्या पाठीमध्ये सतत माझा आशीर्वाद की भावाने बहिणीला पैसे पाठवले की सगळे बहिणी भावाच्या पाठीमागं राखी बांधाव असं सतत राजेभाऊ आलूने आनंद भवन याच्या पाठीमागं तुम्ही राहा. आज करोना काळामध्ये आज गहू, अगर तांदूळ हे पळू आला तसा त्याच्या पाठीमागं मतदानला पळत या. माझा आशीर्वाद. वंदे बोलो जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारात चालणारं आपल्या महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे, तसंच या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, तसंच या राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार यांच्या संकल्पनेतून या लाडली बहीण योजना ज्या महाराष्ट्रात सुरू झाली, गेल्या 3 वर्षापासून मध्य प्रदेशमध्ये ही योजना सातत्याने सक्सेस झालेली आहे. पण आपल्या महाराष्ट्रातले विरोधी लोक, काँग्रेस लोक म्हणतात की ही योजना खोटी आहे, पैसे पडत नाहीत, महिलांच्या खात्यातून पैसे काढले जातील, असं लोकांना भ्रम पसरवले. पण या राज्याचे मुख्यमंत्री जवळजवळ 18 तास 20 तास
आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काम करतात। आज आम्ही या भागात काम करत असताना जरा 4-5 तास काम करतो आम्ही थकतो, पण या राज्याचे प्रमुख असून त्यांना काही गरज पण नसेल, पण ते पाटे परत काम करतात, परत सकाळी सहाला उठून काम करतात। आणि आपल्या या सोलापूर शहराचे आमदार विजयकुमार देशमुख सातत्याने आपल्या मतदारसंघाच्या अडचणी असेल, आता लागली योजनेसंदर्भात आम्ही गव्हर्नमेंट सातत्याने फोन करून विचारणा करत होते की फॉर्म भरले का, किती भरले। सातत्याने आपल्या मतदारसंघात लक्ष असणारे, विशेष प्रेम करणारे आपले शहराचे लाडके आमदार यांच्या नेतृत्वाखाली आज गेली 20-25 दिवस झालं आनंद भवर व त्यांचे सहकारी मित्र रात्रंदिवस जागून आपल्या माता भगिनीचे फॉर्म भरले आणि आज त्या गोष्टीला आज सगळे यश आलेले। अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले, जे काय राहिले ते उद्या परवा ते जमा होतील। आणि यानंतर ना ज्या माता भगिनीचे काय डॉक्युमेंटचे प्रॉब्लेम असतील भरू शकत नाही, त्यांना सुद्धा 1 सप्टेंबर महिना पूर्ण मुदत दिली असल्यामुळे तेही लोक फॉर्म भरतील। शेवटच्या व्यक्तीपर्यंत फॉर्म भरल्याशिवाय ही योजना म्हणजे फॉर्म भरायचं बंद होणार नाही, कुणी काळजी करू नये। सप्टेंबर महिन्यात जरी भरलं तर 3 महिन्याचे 4,500 जमा होणार आहेत। मग जेव्हा खात्यात पैसे पडण्याचं विरोधी पक्ष नेता विरोधी लोक काय म्हणले की आम्ही 3,000 देऊ, 3,000 देऊन जर त्यांना पहिला म्हणतो ही योजना कुठे आहे, लोकांनी पैसे घेऊन फॉर्म भरून नये। काही काँग्रेसच्या लोकांनी तर काय केलंय, फॉर्म भरले लोकांचे, ते फॉर्म चुकीचे भरले की जेणेकरून फॉर्म चुकले की खात्यात महिलाचे पैसे नाही पडले की महिलांचा रोज सरकारवर जावा, हे मुख्यमंत्री खोटं बोलतील, आपले पैसे नाही इथपर्यंत असे केले। गेल्या लोकसभेच्या इलेक्शनला आम्ही सगळे छोटे कार्यकर्ते आंबोर असतील, शिरसूर असतील, जाडगे असतील, बिना डेकातील आम्ही रात्रंदिवस मतदारसंघात प्रचार केला, वारवाडात आपल्या माता भगिनींनी मतदान केलं आणि समोर बाळ्या गावातले भले भलाटे लोक होते आणि युती मधले लोक सुद्धा पैसे घेऊन काँग्रेसला मतदान करा म्हणून लोकांना सांगत गेले, तरी पण आम्ही एवढे छोटे कार्यकर्ते असून 2,000चं लीड दिलं। आता येणार विधानसभा तर विजय देशमुख मला स्वतः उभारणार आहेत, 7 नोव्हेंबर तर त्यांनी 38,000चं लीड दिलं ह्या मतदारसंघात। तर या मतदारसंघातून आपल्याला टोटल 1 लाखचं लीड द्यायचं देशमुखला, जेणेकरून आपल्या मालक आमदार व्हायला पाहिजे, मंत्री होऊन आपले अजून जे बी काय उरले सुरले काम असतील ते करतील। आणि बऱ्याच वेळेला महिला इथं बसलेल्या त्यांचं मी खरंच कौतुक करतो, एकही महिला इथून उठली नाही, मग जाऊन बघतो, कारण याचं कारण म्हणजे अनुभव भवरनी व तुमच्या टीमने केलेलं हे परिश्रम आहे, एवढं बोलतो। क्रमांक 5 मध्ये लाडकी बहीण योजनेचा संकल्प चालू केला, शिबिर चालू केला। आपण गेला 1 ते 1.5 महिना माझे मित्र त्यांचे कार्यकर्ते दिवस रात्र अक्षरशः रात्री 1-1 वाजेपर्यंत फॉर्म भरत चालू आहे। तुमच्याकडे हात वरून सांगा की बघतो किती वेळा बोलले जाते, कवडे ते आहेत का, लक्ष्मीकांत देत आहे, तुम्हाला 10 वेळा बोलत 2-2, 3-3 तास थांबवले, पण तुमचं काम सक्सेसफुल केलंय। आणि आता पण आपण ही योजना चालू केली आणि सगळं कार्यकर्त्यांनी मदत केली, त्यामुळे योजना सक्सेसफुल झाली। मला वाटत नाही की बाहेर भागात 1352 फॉर्म कुणी भरले असतील आणि सक्सेसफुल झाले, एकही ताईचा फॉर्म आपण रिजेक्ट केला नाहीये। दिवस रात्र विशाल चंद्रबाई भैया तो तर मुलांचा आमच्यासाठी देवमानून धावून आला, तो दिवस रात्र मेहनत करून आमचं पूर्ण काम तरी सक्सेस केले। फक्त तुमचा आशीर्वाद मागे होते। मला बोलायचं तुला आठवत नाही, आम्ही फर्स्ट टाइम बोलते, मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, तुला काही जरी अडचण असते तुमचा भाऊ कायम तुमच्या सोबत आहे, तुम्ही कधी हात मारा, रात्री 1 लाख 2 लाख तरी नाही असं कधी म्हणणार नाही तुम्हाला। आतापर्यंत किती जणांचे ऍक्सिडेंट झाले, कधी कोणी बोललं नाही, कधी नाही म्हणलं नाही। आता सध्या तुम्ही त्यांच्याकडे बघितलं, तुम्हाला बघू वाटतं पोळा पूर्ण लाल झाला, त्याचा खराब झाले पूर्ण, पण एवढं सगळं बोलता येत नाही, फक्त तुमची साथ त्याच्यासोबत राहू द्या, आशीर्वाद राहू द्या, तुमचा भाऊ तुम्हाला कधीच कमी पडणार आहे। आता हे योजना शासनाने लाडकी बहीण झालं 3 गॅस फ्री दिला, वर्षाला 3 गॅस असणार आहे, त्याचाही लाभ तुम्हाला मिळेल। त्याला तुम्हाला काही कागदपत्र गोळा करायला लागणार नाही किंवा काही दगदग नाहीये असे तुम्हाला। आणि मला एक सांगायचंय, शासन दर महिन्याला दर दिवशी एक योजना आणतो, पण ती योजना तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम त्याच्यासाठी कार्यकर्ते करतात, दिवस रात्र एक करून। शासन वरनं फक्त योजनेचं सांगतं, ते त्याला काय कागद लागतात, कसं आणायचं, पुन्हा जाऊ द्यायचं, कुठलं पाहिजे असं आम्हाला काय करायचं, आम्ही 2-3 हजार कागद गोळा केले असते, पण मोजके पण परफेक्ट केले, ते एकाला सुद्धा चुकलं नाहीये। मग तुम्हाला एकच सांगायचं, कुठलीही योजना अजून 100% काम होणार आहे। आणि प्रभाग 5 मध्ये पीडब्ल्यू ऑफिस ओरिजिनल ऑफिस आपलंच आहे आणि ऑफिस कमीत कमी 12 ते 15 वर्ष चालू आहे आणि जेव्हा आनंद जेव्हा इथे ऑफिस चालू झालं बंद काय होणार आहे, फक्त तुम्ही साथ द्या, कधीही तुमचं काम होणार नाही आणि काळजी करू नका। ऑफिस कॅन्सलच नाही आहे, ऑफिस जरी बंद असलं तुम्ही घरी येऊ शकता, मला घर मागे 24 तास बाजार उघडे तुमच्यासाठी, तुम्ही कधी या हक्काने कधी कुठली मदत करा, आम्ही 24 तास तयार आहे तुमच्यासाठी, मी आणि मिनिस्टर। आणि मला एक सांगायचं आहे, मला आता माहित नव्हतं, माझं बॅकग्राऊंड माझे वडील सरकारी नोकरदार आहेत, भाऊ इंजिनियर आहे, पण माझ्या वडिलांचे मिस्टरांचे कष्ट बघून मेहनत बघून मला सुद्धा या क्षेत्रात उतरावं लागलं आणि त्यांना खांद्याला घेऊन मी त्याच्या सोबत आहे। मला त्यांचे आई वडील आहेत, पण मी त्यांचे आई वडील सगळं होऊन त्याला साथ देणार आहे, मरेपर्यंत त्याच्या सोबत राहणार आहे। आणि हेच नाही, आणि आमचा एक
विषयच निघलाय तर दोन गोष्टी मी सुद्धा बोलतो की आता मला तुम्ही अशी वहिनी योजनेचा लाभ मिळवून दिला त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने आनंद भोवर यांचे आभार मानतो व हे कार्यक्रम 2 मिनिट आता आपल्या तरी चालू करून समोर ते काय करणार गाणं लावा. Thank you.
भैया फोटो घे. आदरणीय माजी पालकमंत्री माननीय विजयकुमार देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगरसेवक किरण मालक देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आज प्रभाग 5 बाळे येथे गेल्या 1.5 महिन्यापासून आपण सर्व महिलांचा ऑफलाईन पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं 1357 एवढी संख्येनं आपण फॉर्म भरले. ते फॉर्म सगळे सक्सेसफुली करून आज त्यांच्या सर्व महिलांच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात झाली. जवळजवळ 90% 80-85% महिलांच्या अकाउंटवर पैसे पडलेत. उर्वरित जे काय 10-15% महिला राहिल्या असतील त्या महिलांनासुद्धा येत्या 1 ते 2 दिवसात पैसे पडतील. आणि ही योजना राबवताना माझ्या मित्रपरिवाराने मला खूप मदत केलेली आहे. गेल्या 1.5 महिन्यापासून आम्ही सातत्याने प्रत्येकांचा विचारपूर्वक असा म्हणजे अचूक अशी माहिती देऊन आम्ही सगळ्याचे फॉर्म सबमिट करून सगळ्यांना व्यवस्थित न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि महाराष्ट्र युती सरकारचे मनापासून आभार मानतो आणि ही योजना कायम राहील अशी आम्हाला अपेक्षा आहे. मनात काय ती बोला. होय. आनंद भवर हा नेता एवढा धडाडीचा कार्यकर्ता आहे ते आम्हाला आत्ता माहीत झालं. आम्ही एवढ्या वर्ष झालं म्हणजे लहानपणी पाहिलेलं होतं त्याला, पण आम्हाला वाटलंच नव्हतं की तो एवढा मोठा होईल आणि एवढा मोठा म्हणजे मोठ्या ह्यानी म्हणजे कार्यक्रम राबवतील असं आम्हाला कधीही वाटलेलं नव्हतं. पण आमची साथ आहे त्याच्याबरोबर आणि ते असाच मोठा हो हे आमची नेहमी त्याच्या ह्याला आशीर्वाद असेल.